पाहूयात पुढची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरच्या दौऱ्यावर असणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी त्यांचा हा दौरा आहे। देवगाव रंगारीमध्ये एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। आणि या दौऱ्यासंदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, आता देवगाव रंगारीमध्ये एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती आहे। सध्या त्या ठिकाणी काय वातावरण पाहायला मिळते, काय राजकीय स्थिती? नक्कीच कल्याणी, जर पाहिलं तर आता प्रचारासाठी शिवसेनेने कंबर कसल्याची पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा जी आहे त्याचा छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधील देवगाव रंगारी या सर्कलमध्ये होणार आहे। कन्नड तालुक्यातील सर्व उमेदवारांसाठी सभा घेतली जात आहे। त्याचबरोबर जर पाहिलं जिल्हा परिषदसाठी मोठी कंबर त्यांनी त्या ठिकाणी कसलेली आहे। कारण मागील काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती झाली होती, मात्र ऐनवेळी जर पाहिलं गेलं तर युती तुटली होती। त्यामुळे शिवसेनेने संपूर्ण जिल्हाभरात जे आहे ते स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा केलेले आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी देखील कंबर कसलेले, कारण कन्नडमध्ये त्यांना जर पाहिलं तर नगर परिषदमध्ये जे आहे ते मोठं अपयश आलं होतं। त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये यश मिळावं यासाठी आता एकनाथ शिंदे हे स्वतः सभा घेत आहे। त्या ठिकाणी आता केलेल्या कामाचा आढावा देखील टाकणार आहेत। त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं शिंदे सेनेचे आमदार संजना जाधव आहेत, मात्र नगर परिषदेमध्ये त्यांना मोठं अपयश त्या ठिकाणी पत्करावं लागलं होतं। त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये यश मिळवण्यासाठी आता एकनाथ शिंदे त्या ठिकाणी सभा घेत आहे। शिवसेनेकडून या ठिकाणी मोठी तयारी जी आहे ती देखील करण्यात आलेली कल्याण। विजय, तिथे सध्या कोण उमेदवार आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नेमकं कशी सध्या स्थिती आहे? नक्कीच पाहायला गेलं तर शिवसेनेकडून 58 ठिकाणी जे आहेत ते जिल्हा परिषदमध्ये उमेदवार आहेत। त्याचबरोबर 100 ठिकाणी जे आहेत ते पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत ते शिवसेनेने रिंगणामध्ये उतरवल्याचे पाहायला मिळत आहे। आणि त्यांच्यासाठी आज 3 वाजता सभा जी आहे ती एकनाथ शिंदे हे कन्नडच्या देवगाव रंगारी या ठिकाणी घेणार आहेत कल्याण। नक्कीच विजय, त्यामुळे आता ही एकनाथ शिंदे यांची सभा कशा पद्धतीने होईल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे। आता आपण पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूयात।